नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम गावरान पद्धतीने हिरवी मिरचीचा ठेचा घालून पिठलं कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर एकदम वेगळ्या चवीचं हाटून केलेलं पिठलं तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. तर पाण्यामध्ये घालून तुम्ही पिठलं तर तुम्ही भरपूर वेळेस केलं असेल, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदम वेगळ्या चवीचं हाटून केलेलं पिठलं नक्की करून बघा. तर नुसतं सुगंधानेच खावंसं वाटणारं एकदम गावाकडील पद्धतीचं झणझणीत पिठलं भाकर एकदम चविष्ट आणि खमंग लागतं. नक्की करून बघा आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी शेअर केली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन गावरान रेसिपीज जर पाहायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गावरान पद्धतीचं आणि गावरान चवीचं पिठलं बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याचसोबत इथे 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर या पिठल्याला आपल्याला थोडं लसूण जास्तच घालायचं आहे म्हणजे चव छान येते. त्याचसोबत आपल्याला यामध्ये आलं घालून घ्यायचं आहे. एक अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आपल्याला याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर हा ठेचा तुम्ही मिक्सरला न वाटता खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतला तरी पण चालेल. तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे मिक्सरला जाडसर हा ठेचा वाटून घेतलेला आहे. असा ठेचा जर तुम्ही पिठल्याला जर घातलात तर आपलं पिठलं चवीला खूप छान होतं म्हणून अशा पद्धतीचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तर इथे फार जास्त जाडही नाही आणि फार जास्त बारीकही नाही. थोडंसं जाडसर हे हिरवी मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आहे. तर इथे आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर एकदम गावरान चवीचं आणि हाटून पिठलं कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचा आहे. मोहरी छान फुलवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. त्याचसोबत यामध्ये एक 2 चिमूट हिंग घालायचं आहे. हे सगळे जिन्नस आपल्याला मंद गॅसवर छान खमंग हे फोडणी परतायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठी वाटी कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला नेहमीच्या भाजीपेक्षा पिठल्याला थोडा जास्तच घालायचा आहे. कांदा जास्त घातल्यामुळे आपल्या पिठल्याला चव अगदी छान येते. त्याचसोबत आपल्याला एक 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचं आहेत. तर कांदा आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे. तर कांदा नेहमीच्या भाजीपेक्षा आपल्याला थोडासा जास्त परतवून घ्यायचा आहे. तर या कांद्यामधला आपल्याला पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत थोडासा लालसर कलर होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांदा परतवून एक 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तर या स्टेजला आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा हळद पावडर घालायचं आहे. तर हळद पावडर जास्तीची घालायचं नाही. जर तुम्ही जास्त हळद पावडर जर घातलात तर याला डार्क कलर येतो आणि थोडंसं पिठल्याची कडवट चव लागते म्हणून आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचाच हळद पावडर घालून घ्यायचं आहे. हळद पावडर घालून आपण थोडंसं या कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. असं फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे आपल्या पिठल्याला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून पण आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण ठेचा बनवून घेतलेला आहे, ते ठेचा आपल्याला या फोडणीमध्ये घालायचा आहे आणि आपल्याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला हा ठेचा या कांद्यासोबत परतवून घ्यायचा आहे. तर हा ठेचेचा आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कारण या ठेच्यामध्ये घातलेले सगळे जिन्नस कच्चे आहेत म्हणून आपल्याला मंद गॅसवर हा ठेचा या कांद्यासोबत छान परतवून घ्यायचा आहे. असे हे खरपूस आपली हे फोडणी तयार झाली की आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर पिठलं तुम्हाला जेवढं करायचं असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. तर या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून आपल्याला हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत किंवा छान ढवळून घ्यायचं आहे. छान या पाण्याला ढवळून घेतल्यानंतर आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि या पाण्याला आपल्याला छान खदखदून एक उकळी आणायचं आहे. तर इथे बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये फुल गॅसवर आपण हे छान या पाण्याला उकळी आणलेली आहे. तर आपण हे सगळे घातलेले जिन्नस या पाण्यामध्ये छान एकजीव झालेले आहेत किंवा मिक्स झालेले आहेत.
तर नेहमी आपण काय करतो पाण्यामध्ये बेसनचं पीठ मिक्स करतो आणि यामध्ये घालतो. तसं न करता आपण एकदम वेगळ्या पद्धतीने हाटून पिठलं करणार आहोत. त्याची चव एकदम दुपटीने वाढते आणि एकदम चविष्ट हे पिठलं होतं. तर इथे आपली या पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर आपल्याला यामध्ये बेसनचं पीठ घालून हाटायचं आहे. त्यासाठी मी इथे एक बेलणं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून या पाण्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बेलण्याने हे हाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी बेलण्याने हाटून घ्यायचं नसेल, तर तुम्ही एखादं उलथणं किंवा एखादा चमचा घेऊन हे बेसनचं पीठ हाटून घेऊ शकता. तर आपण एकदम पारंपरिक पद्धतीने बेलण्याने हे पिठलं हाटून करणार आहोत. तर बघू शकता यामध्ये थोडं-थोडं पीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला छान बेलण्याने हाटून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून पीठ घालायचं आहे आणि बेलण्याने हाटून घ्यायचं आहे. तर या पिठल्याला अशा पद्धतीने बेलण्याने हाटून केलं याला हाटून पिठलं म्हणतात. तर या ठिकाणी बरेच जणाला बेसनचं पीठ चालत नाही, तर या ठिकाणी मुगाच्या डाळीचं पिठाचं तुम्ही हे पिठलं करून घेऊ शकता. तर जे कोणतं तुम्ही पीठ घेत असाल, ते पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. पाण्याला छान उकळी आली आणि अशा पद्धतीने हे पीठ जर तुम्ही हाटून घेतलात, तर अजिबात या पिठल्यामध्ये गुठळी होत नाही. तर या ठिकाणी तुम्ही उलथणीने, पळीने किंवा बेलण्याने जर हे पीठ हाटून घेत असाल, तर सहज यामधली गुठळी मोडली जाते आणि एकदम मस्त हे पिठलं बनवून तयार होते. तर बघू शकता या पिठल्यामध्ये अजिबात एकही गुठळी झालेली नाही. तर यावरती आपल्याला अर्धवट एक झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं या पिठल्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तसं बघायला गेलं तर आपण उकळत्या पाण्यामध्ये हे बेसनचं पीठ घातल्यामुळे त्या ठिकाणीच अर्धं बेसन हे शिजलं जातं. झाकण ठेवल्यामुळे यामध्ये जे राहिलेला कच्चेपणा आहे बेसनचा ते निघून जातो म्हणून आपल्याला यावरती झाकण ठेवून मध्यम गॅसवर एक 2 ते 3 मिनिट हे बेसन छान शिजवून घेतलेलं आहे. तर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. जितकी तुम्ही यामध्ये जास्त कोथिंबीर घालाल, तितकी आपली या बेसनची किंवा या पिठल्याची चव छान येते. तर हे कोथिंबीर घालून या पिठल्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे आपलं असं हे पिठलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर बघू शकता या पिठल्याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त हे गरमागरम झणझणीत आपले हे गावरान चवीचं आणि गावरान पद्धतीचं आपलं इथे हे पिठलं बनवून तयार झालेलं आहे. तर इथे आपलं हे पिठलं छान शिजले गेलेलं आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. तर एखाद्या दिवशी जर तुम्हाला स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही गरमागरम तुम्ही हाटून केलेलं पिठलं, त्याच्यासोबत भाकरी किंवा गरम-गरम भात जरी केलात, तर चवीला एकच नंबर लागते. तर बरेच जण हाटून पिठलं कसं करतात ते माहीत नाही. पण तुम्ही बघितलात ना, अशा पद्धतीने हे हाटून पिठलं केलेलं आहे. तर इथे आपण एकदम गावाकडील पद्धतीने आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये हे आपण गावरान चवीचं हाटून पिठलं केलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की हे पिठलं करून बघा. तर तुम्हाला आजची पिठल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच गावरान किंवा पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.